यशस्वी होण्यासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य प्रयोजनही असावं लागतं। आजच्या कार्यक्रमासाठी सुसूत्रता यावी, कुठेही उणीव राहू नये आणि या सगळा सत्कार समारंभ कौतुकासाठी सर्वांनी आनंदाने हर्षोल्लासाने एकत्रित येऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांनीच खूप कष्ट घेतलेले आहेत। यांचा एकत्रितपणे सारांश प्रास्ताविकतेतून मांडण्यासाठी आमंत्रित करते भाजपा जिल्हाध्यक्ष परभणी ग्रामीण श्री संतोष मुरकुटे यांना। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना आमंत्रित करूया, ते प्रास्ताविक करत आहेत। सर्वप्रथम भारत मातेला वंदन करतो। भारत माता की, भारत माता की। हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकाराम महाराज, क्रांतिसूर्य महाराणा प्रताप, राष्ट्रसंत बसवेश्वर महाराज, ज्यांनी समाजाच्या हितासाठी आपलं आयुष्य खर्च केला, अशा सर्व महापुरुषांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या प्रभावती नगरीमध्ये होत असलेल्या या भव्य सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष कुशल नेतृत्व लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे प्रथम मी हार्दिक स्वागत करतो। या सभेला उपस्थित असलेले व्यासपीठावरील आपल्या सर्वांच्या लाडक्या मेघनादिदी बोर्डीकर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी, माननीय खासदार गोपछडे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मराठवाड्याचे संघटन मंत्री माननीय संजयजी कोडगे साहेब, माजी आमदार तथा परभणी जिल्ह्याचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, आमदार संजय केनेकर साहेब, प्रदेश सचिव किरणजी पाटील साहेब, प्रमोद वाकोडकर, विठ्ठलराव रोबदडे मामा, रामप्रभूजी मुंडे, महानगराचे अध्यक्ष शिवाजी भरोसे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुरेशजी भुमरे, केदारजी खटिंग, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नंदेश्वरजी बल्लोरे, सर्व या सभेला उपस्थित असलेले प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, माझ्या मित्रांनो, आजची जी काही सभा आहे ही सभा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खरं तरी ऋण व्यक्त करणारी सभा आहे। परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं तमाम भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साहेबांचे मी प्रथम अभिनंदन करतो, त्यांचं ऋण व्यक्त करतो। साहेब आपल्या मराठवाड्यामध्ये खूप मोठे भारतीय जनता पार्टीचे नेते असताना साहेब आपण ऐतिहासिक या प्रभावती नगरीसाठी आपण माननीय मेघनादिदी बोर्डीकर यांना राज्यमंत्री पदच नाही तर पालकमंत्री पदसुद्धा दिलं आणि मागच्या 30-40 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीला एक हक्काचं पालकमंत्री मिळालं आणि आपण जो काही हा भारतीय जनता पार्टीच्या आपण परभणी जिल्ह्याला जो काही न्याय दिला साहेब, आपलं सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि ऋणसुद्धा व्यक्त करतो। साहेब मेघनादिदीच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, मग ती महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीचा असेल, पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या मी दिदीच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांना शब्द देऊ इच्छितो की येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय नक्की होईल। साहेब आपण मुख्यमंत्री असताना मागील कालखंडामध्ये व आत्ताच्या मुख्यमंत्रीच्या कालखंडामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले। कष्टकरी बळीराजासाठी शेतकरी जो काही आपला सर्वात महत्त्वाचा घटक आहे त्यांच्यासाठी आपण मग तो पीक विम्याचा निर्णय असेल, शेतकऱ्यांचा वीज माफीचा निर्णय असेल, शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेला असताना अनुदानाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय असेल। साहेब आपण या सर्व
सर्व घटकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला. साहेब, आपल्या स्वप्नातील ड्रीम प्रोजेक्ट जलयुक्त शिवार ही योजना राबवल्यामुळे सिंचन वाढल्यामुळं शेतकरी कष्टकरी स्वाभिमानाने जीवन जगत आहे. साहेब, आपल्या कार्यकाळामध्ये आपण वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जसं आयुष्यमान भारत योजना असेल, घरकुल योजना असेल, सोलार योजना असेल, सर्व योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आपण काम केलं. साहेब, जास्त वेळ न घेता जिल्ह्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्या पालकमंत्री मेघना दिदी आपल्यासमोर मांडणारच आहेत. साहेब, फक्त 2 मिनिटात मी काही गंगाखेड विधानसभेतल्या काही अडचणी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. साहेब, गंगाखेड विधानसभेमध्ये एक सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे मासोळी डॅम म्हणून. साहेब, त्याची जर 1 मीटरनं उंची वाढील तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना एक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनासाठी उपयोग होईल आणि सिंचन वाढेल. साहेब, गंगाखेडमध्ये आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेडमध्येच फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला घाट आहे गंगाखेडमध्ये गोदावरीच्या कडेला. साहेब, त्या घाटाची दुरुस्ती आणि बांधकाम करणं खूप गरजेचं आहे. आपण यासाठी आपण थोडा विचार करावा. साहेब, गंगाखेड तालुका हा डोंगर दऱ्याखोऱ्याचा आहे. इथं खूप मोठ्या प्रमाणात सीताफळाची लागवड आहे. साहेब, जर इथं सीताफळ उद्योगात प्रक्रिया जर आपल्याला एखादा मोठा प्रोजेक्ट राबवता आला तर साहेब तरुणांना मोठ्या प्रमाणात काम मिळेल. साहेब, त्यानंतर पूर्णा रेल्वे जंक्शन आहे, क्रू बुकिंग हे जे काही ऑफिस आहे साहेब नांदेडला हलवल्यामुळं 15,000 ते 20,000 कर्मचारी हे नांदेडला स्थलांतरित झाले. साहेब, ते जर पुन्हा पूर्णेला क्रू जंक्शन जर आणलं तर पूर्णा तालुक्याचा नव्हे तर गंगाखेड विधानसभेचा विकासाला आपल्याला चालना मिळेल. साहेब, दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे. साहेब, आज गंगाखेड विधानसभेमध्ये एक पालम म्हणून तालुका आहे. साहेब, पालम तालुक्यामध्ये अद्यापपर्यंत बसस्टँड नाही. साहेब, बसस्टँडला पाटबंधारे खात्याची जागा उपलब्ध होण्यासाठीचे गेल्या 10 ते 15 वर्षापासून प्रयत्न चालू आहे. साहेब, आजही तिथल्या आपल्या आई बहिणींना रोडवर उभा टाकून बसमध्ये चढावं लागते आणि बसमधून उतरावं लागते. साहेब, थोडंसं आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला एक कळकळीची विनंती आहे. साहेब, लवकरात लवकर पाटबंधारे खात्याकडली जागा बसस्टँडसाठी जर उपलब्ध करून दिली तर खूप मोठी सुविधा निर्माण होईल. साहेब, बाकी साहेब, आपण सर्व अडचणी आमच्या मान्य कराल. आमच्यावर जसं दिदींना आपण पालकमंत्री करून आमच्या परभणीवासियावर आपण जे काही विश्वास दाखवला तोच विश्वास आपण पुढंसुद्धा कायम ठेवाल ही अपेक्षा बाळगतो. आपलं सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्या वतीनं पुन्हा एकदा आपलं ऋण व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुरकुटेजी. यानंतर आपल्यासमोर मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते कर्तव्यदक्ष, जनमानसात लोकप्रिय, धडाडीचं व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांच्या पालक, आशास्थान राज्यमंत्री पालकमंत्री माननीय मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांना जोरदार टाळ्यांनी त्यांना आमंत्रित करूया त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी. भारत माता की, भारत माता की. आज होत असलेल्या ह्या कृतज्ञता ऋण व्यक्त सभेसाठी आपल्या सर्वांच्या सोबत उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातले राजहंस, राजकीय पटलावरील चाणक्य, धुरंधर राजकारणी, राज्याच्या विकासाला नव्या उंचीवर नेणारे नेतृत्व, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचे माझे सर्वांचे नेते, मी आपल्या सर्वांच्या वतीने भाऊ आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते. या मंचावर उपस्थित ज्यांचे राजकारणातील बाळकडू घेत यापर्यंत आज मी इथपर्यंत पोहोचली आहे. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये मागची 40-50 वर्ष सर्वांना सोबत घेऊन फक्त आणि फक्त शेवटच्या व्यक्तीला माझा
कसा फायदा होईल, त्यासाठी मी काय करू शकेल, हाच विचार ज्यांच्या मनामध्ये असतो. आणि भाऊ, आपण बघत आहात अनेक नेते मंडळी ज्यांच्याकडे कर्तृत्वान मुलगा असताना देखील स्वतःची जागा मुलाला देण्याचं मोठं मन जे आतापर्यंत दाखवू शकले नाहीत. आपण कोरा एबी फॉर्म 2019ला आम्हाला दिला होता, तरी देखील एका मिनिटाचाही विचार न करता स्वतःचं जागा स्वतःच्या लेकीला देणारे माझे बाबा, ह्या जिल्ह्याचे राजकारणातील पितामह आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेब, या ठिकाणी उपस्थित खासदार डॉक्टर अजित गोपछडेजी, उपस्थित आमदार संजय केनेकरजी, आणि ज्यांनी मराठवाड्यामध्ये आम्हाला सुरुवातीला वाटायचं किती सक्तीने आमच्याकडून काम करून घेतात, पण सातत्याने पाठपुरावा करत काम करून ह्या विधानसभेमध्ये मराठवाड्यामध्ये 99%च्या वरती निकाल ज्यांच्या सातत्यपूर्वक बूथ बांधणीच्या कामामुळे झाला, ते संघटन मंत्री संजय कोडगेजी, या ठिकाणी उपस्थित ग्रामीणचे अध्यक्ष संतोष मुरकुटेजी, महानगरचे अध्यक्ष शिवाजी भरोसेजी, युवा मोर्चाचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेश भुमरेजी, परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रदीप पेशकारजी, उपस्थित रावसाहेबजी घुगे, किरण पाटीलजी, डॉक्टर केदार खटिंगजी, डॉक्टर विद्याताई चौधरी, मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने आपल्या देवाभाऊंचे आणि आपल्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी, आभार मानण्यासाठी उपस्थित झालेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींचं मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. भाऊ, आमचा मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि आज हा मराठवाड्यामध्ये आमच्या परभणीमध्ये प्रभावती नगरीमध्ये आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि जेव्हापासून आपण इथे येणार असं समजल्यानंतर आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा, दीदी आम्हाला यायचंय, अशा पद्धतीचे फोन आम्हाला करत होत्या. आणि मोठ्या संख्येने इथे तरुण शेतकरी बांधव, महिला भगिनी उपस्थित झालेल्या आहेत. भाऊ, आजची ही सभा परभणीकरांच्यासाठी अनेक कारणांनी महत्वाची आहे. आम्ही तर ऋण व्यक्त करण्याची ही सभा म्हणतोय, त्याचबरोबर ही सभा जयघोष सभा आहे. ऑपरेशन सिंदूरच्या विजयानंतर पाकिस्तानला ज्या भाषेमध्ये कळतं त्या भाषेमध्ये उत्तर देणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांच्या जयघोषाची ही सभा आहे. पंतप्रधान पदाच्या 11 वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करत भारताला जगामध्ये 4थी आर्थिक महासत्ता बनवणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जयघोषाची ही सभा आहे. देशाला लाभलेले कणखर गृहमंत्री लोह पुरुष आदरणीय अमितभाई शहांच्या जयघोषाची ही सभा आहे. आणि भाऊ, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राला नवमहाराष्ट्र घडवणारे आणि खास आमच्या मराठवाड्याच्या साठी भरभरून आपण देणार आहात, तुमचा जयघोष करणारी ही सभा आहे असं मला वाटतं. आज भाऊ, आमचा परभणी जिल्हा हा गोदावरी, पूर्णा, दुधना, करपरा, कसुरा, लेंडी अशा अनेक नद्यांनी संपन्न असा नद आहे. काळी कसदार जमीन आहे. आत्ताच आपण ज्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये कार्यक्रम घेतला, कृषी विद्यापीठ सुद्धा आमच्या सर्वांच्यासाठी होता. आणि आजच परभणीकरांना आनंदाची मला बातमी द्यायची आहे की आदरणीय आपल्या देवाभाऊंच्या हस्ते आपल्या परभणीचं शासकीय वैद्यकीय कॉलेजचं सुद्धा भूमिपूजन आपण केलेलं आहे. भाऊ, एवढं सगळं असताना देखील दुर्दैवाने मराठवाड्याचा जसा बॅकलॉग भरला नाही, पण आमच्या परभणी सुद्धा अनेक विभागांमध्ये अनेक विकासापासून दूर राहिलेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तुम्ही कशा पद्धतीने आमची मदत केली याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. आणि आज त्याचं भूमिपूजन झालं असताना आजच्या या सभेच्या माध्यमातून आम्हाला परभणीमध्ये मराठवाड्यातलं पहिलं कॅन्सर हॉस्पिटल मिळावं ही मागणी मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करते. एवढंच नाही
तर औद्योगिक विकासापासून सुद्धा आमचा जिल्हा वंचित राहिलेला आहे. MIDC जिंतूर गंगाखेड या ठिकाणी आहे. परभणीमध्ये सुद्धा काही कारणास्तव परभणीची सेलूची MIDC आतापर्यंत होऊ शकलेली नाही. तरी देखील मी आभार मानते, अभिनंदन करते आणि माझ्या परभणी जिल्ह्यातील जे व्यापारी जे उद्योजक आहेत त्यांच्या धाडसाचं कौतुक करते की कुठल्याही सुविधा नसताना देखील ते आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रोजगार निर्मिती व्हावी वर आपलं दरडोई उत्पन्न वाढावं म्हणून प्रयत्नशील आहेत. मी आजच्या ह्या मंचावरून आपल्याला आश्वस्त करू इच्छिते की सिंगल विंडो सिस्टीम देवाभाऊंनी आणलेली आहे आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस ही संकल्पना देवाभाऊंची आहे. म्हणून या ठिकाणी जे कुणी उद्योजक स्वतःचा मोठा उद्योग चालू करण्यासाठी इच्छित आहेत त्या सगळ्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने इथे चालवला गेला पाहिजे, याच्यासाठी आम्ही जातीने लक्ष देऊ. भाऊ, आम्ही देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन मराठवाड्यातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आमच्या मायमाऊल्यांना उद्योजक बनण्यासाठी चालू केलं. त्याचं सुद्धा लोकार्पण आपल्या हातून या ठिकाणी होणार आहे. 750च्या वरती नोंदणी त्या ठिकाणी आलेली आहे आणि आम्ही आता 40 उद्योजकांना मेंटरिंग करतोय. एवढंच नाही तर आमचे भूमिपुत्र पेशकारजी या ठिकाणी आहेत. फूड प्रोसेसिंगचं हब माझा जिल्हा झाला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि आपल्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या MSMEच्या माध्यमातून या ठिकाणी ॲग्रो बेस इंडस्ट्री फूड शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी आम्ही भरीव असं काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सरकारमध्ये ह्या गोष्टी पूर्णत्वाकडे लवकरच जातील. आमच्या जिल्ह्यामध्ये एवढं सुंदर नद्यांचं जाळं असताना अनेक सिंचनाचे प्रकल्प अर्धवट राहिलेले आहेत आणि पूर्णत्वाकडे ते जातीलच यामध्ये काही शंका नाही. पण आमच्या जिल्ह्यामध्ये कैलासवासी गंगाधरराव दादा पवार यांनी गोदा परिक्रमा केली होती आणि त्यांची मागणी होती ना अनेक दिवसांपासून मला म्हणायचे की गोदावरीच्या काठचा जो आपला शेतकरी आहे त्याला आणखीन संपन्न करण्यासाठी सिमेंटची रोड त्या ठिकाणी झाले पाहिजेत. पैठणपासून नांदेडपर्यंत आमच्या गोदा काठाचा विकास त्याशिवाय होणार नाही भाऊ. म्हणून आपल्याला आजच्या दिवशीच्या विनंती करते की गोदा परिक्रमाचं संपूर्ण सिमेंटच्या रस्त्यांचं जाळं आपण उभं केलं पाहिजे. एवढंच नाही तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा गोदावरीचे जे काही बॅरेजेस आहेत त्या बॅरेजेसची जर उंची वाढली तर परभणी जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील लोकांना सुद्धा शेकडो गावांना सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी होऊ शकणार आहे. भाऊ, आपल्या सांगण्यावरती एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत, आपल्याला ऐकण्यासाठी आलेल्या आहेत. पण जेव्हापासून आपण मला मंत्रीपद दिलं आणि मला सांगितलं की आपल्या महिला ह्या कुशल स्वतःचा संसार तर सांभाळू शकतात, उद्योजिका सुद्धा होऊ शकतात, म्हणून तू त्यांना क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून उद्योजकतेकडे वळवण्यासाठी काम कर म्हणून नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांमध्ये आम्ही महिलांच्या क्रेडिट सोसायट्यांची नोंदणी बांधणी चालू केलेली आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये इथे बसलेल्या अनेक आमच्या महिला भगिनी ह्या उद्योजक झाल्याशिवाय राहणार नाहीत. आज अनेक काही विषय आहेत. मी या ठिकाणी रावसाहेबजी घुगे जे खास अहिल्यानगरहून इथे आलेले आहेत त्यांचाही आभार मानते की माझ्या जिल्ह्यामध्ये पहिली IT कंपनी द बाप कंपनी रावसाहेबजींनी आमच्या इकडे उघडलेली आणि मला खात्री आहे की येत्या काही वर्षांमध्ये आमचं परभणी सुद्धा एक चांगलं IT हब झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की आपलं गव्हर्नन्स पारदर्शकता येण्यासाठी गव्हर्नन्सवरती भर आहे. आणि दुसरं पालकमंत्री टास्क फोर्स सुद्धा आम्ही जिल्ह्यामध्ये चालू केलेले. आमचा पालकमंत्रीचा कारभार सुद्धा कारभार होण्यासाठी आम्ही एक ॲप सुद्धा बनवलेला आहे जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठलीही छोटी गोष्ट वाडी वस्त्यावरच्या तांड्यावरच्या माझ्या ह्या परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्यांनी सांगितली की ती तात्काळ पूर्ण व्हावी यासाठी त्या ॲप सुद्धा आम्ही एक बनवलेला आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये करणार आहोत. भाऊ, आमच्या जिल्ह्यामध्ये 11व्या 12व्या 13व्या शतकातील वैष्णव, शैव व शाक्त अशा तिन्ही पंथांची मंदिरं 368च्या वरती मंदिरं आहेत. कदाचित यादवकालीन काळात एक मोठे धार्मिक स्थळ आमचा जिल्हा असेल असं वाटतं. मोदीजींनी सुद्धा
आमच्या वालूरच्या 12वाचा पोस्टकार्ड बनवलेला आहे. आणि ह्या सगळ्या आपण बघतो युरोपियन अनेक देशांमध्ये केवळ त्यांच्या पर्यटनावरती त्या देशाच्या अर्थव्यवस्था चालतात. आणि माझ्या जिल्ह्यामध्ये असलेला एवढा मोठा ठेवा हा जगाच्या समोर मला आणायचा आहे, जेणेकरून पर्यटकांची मायंदळी आमच्या जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे आणि तोही एक उत्पन्नाचा स्रोत माझ्या जिल्हावासियांना झाला पाहिजे. आणि आपल्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना, तरुणांना, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सगळ्यात चांगल्या योजना येणाऱ्या दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये राबवण्याचा माझा संकल्प आहे. आणि मला खात्री आहे की आपण ह्या माझ्या संकल्पामध्ये भाऊ आमच्या जिल्ह्याला 12 वर्षांनंतर हक्काचा पालकमंत्री मिळालाय. त्यामुळे अनेक लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुमचं भक्कम पाठबळ हे माझ्या पाठीशी नेहमीच असेल, यामध्ये मला काही शंका नाही. भाऊ आमच्या मराठवाड्यातील लोक आणि खास करून माझ्या परभणी जिल्ह्यातील मंडळी ही भोळी भाबडी मंडळी आहे. एवढ्या वर्षाचा मराठवाड्याचा आणि त्याचबरोबर माझ्या परभणी जिल्ह्याचा बॅकलॉग फक्त तुम्हीच हा संपवू शकतात, हा बॅकलॉग भरून काढू शकतात, ह्याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात कुण्या एका नेत्याला, कुण्या एका पक्षाला एवढं यश आलं नाही भाऊ, जेवढं तुम्ही ह्या विधानसभेमध्ये यश मिळवलं. ह्या विधानसभेच नाही तर 2014 मध्ये 100 भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची पार झाली. 2019 मध्ये सुद्धा 100 आमदारांच्या 100 पार केली. आणि 2024 मध्ये नाना त्या गोष्टींनी आपल्याला हिनवलं गेलं, नाना त्या गोष्टींनी आपल्याला बोललं गेलं आणि ते ऐकून आमचं सुद्धा मन दुःखी होत होतं. पण आपण शांत संयमपणे या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवत, आपल्यातलं असलेलं ममत्व, आपल्यातलं असलेला आपला प्रेमळ स्वभाव, ह्या सगळ्या गोष्टींना दूर ठेवत फक्त आणि फक्त शेवटच्या घटकाच्या व्यक्तीचा विकास हेच ध्येय ठेवलं. म्हणून अनेक विरोधकांनी या ठिकाणी षडयंत्र रचलेलं होतं. आपण काय तर विलन आहात अशा पद्धतीचं त्यांचं चित्र रंगवण्याचं जे काम होतं. पण या महाराष्ट्राच्या जनतेने आपल्यावर विश्वास ठेवत आणि खास माझ्या मराठवाड्यातल्या जनतेने आपल्यावरती विश्वास ठेवत की मराठवाड्याच्या जनतेचं कोण भलं करू शकतं तर ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच करू शकतात असं दाखवून दिलं. आणि आपण विलन नाही तर आपण हिरो आहात, हिरो होतात, हिरो आहात आणि कायम हिरो राहणार आहात. येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा तुमचा रेकॉर्ड तर ह्या राज्यामध्ये कुणी नाही तर तुम्ही स्वतःच तोडणार आहात. 100% भाजपाकडे आपल्या सगळ्यांची वाटचाल होत आहे. भाऊ हे सगळं काम करत असताना आमच्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची नवी ओळख तुमच्या नेतृत्वामध्ये मला करून द्यायची आहे. दुर्दैवाने आमच्या जिल्ह्याला म्हणलं जातं जगात जर्मनी, भारतात परभणी, पण यापुढे म्हणलं गेलं पाहिजे जगात जर्मनी आणि देवा भाऊंची परभणी. अशा पद्धतीचं काम मला या ठिकाणी उभं करायचं आहे. भाऊ सर्वसामान्यांची कामं करत असताना जिल्ह्यामध्ये, नगरामध्ये, गाववाडी वस्त्यांवरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं स्थान बळकट करत असताना, कार्यकर्त्यांचं जाळं बनवत असताना मला आपलेच हितचिंतक अनेक राजकारणाच्या ह्या महाभारतात अभिमन्यूसारखं अडकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुम्ही श्रीकृष्णासारखे माझ्या पाठीशी आहात. एक मोठा भाऊ म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी माझ्यासोबत आत्तापर्यंत राहिलेला आहात आणि तुमच्या ह्या विश्वासाच्या जोरावरती तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय. या ठिकाणी खरं ही आभार सभा आपलं आभार आम्ही मानतोय, पण जिंतूर सेलूकरांचं सुद्धा मी आभार मानते की सगळ्यात कठीण वाटणारी ही निवडणूक माझ्या बाबांच्या पाठीराख्यांनी आणि ज्यांनी कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता हम एक है तो सेफ है आणि आपलं भलं कोण करू शकतं तर केवळ भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेबच भलं करू शकतात ह्या विचारावरती हा जो जनादेश या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याच्या ह्या सगळ्या परभणी जिल्ह्याच्या जनतेच्या समोर भाऊ मी आपल्याला विश्वास देते, शब्द देते की जो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला तडा नाही तर एक खरूच सुद्धा लागू देणार नाही. आपण जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाच्या भरोशावरती दिवसाचं रात्र करेन आणि ह्या परभणी जिल्ह्यासाठी, या मराठवाड्यासाठी मी सतत प्रामाणिक प्रयत्न करत राहीन. आणि मला खात्री आहे अनेक विषय आहेत आमच्या महानगरपालिकेमध्ये आणि इतर नगरपालिकांमध्ये सुद्धा अंडरग्राउंड ड्रेनेज नाही आहे. महानगरपालिकेला आमच्या डबल टॅक्सेशनचा
जे काही भुर्दंड आमच्या व्यापाऱ्यांना होतो तो सुद्धा आपण कमी करणार अशी मला खात्री आहे. आणि यापुढे आजच्या ह्या कार्यक्रमातून एक संकल्प की आपलं पाठबळ असं असेल आणि आपले आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहिले तर ही मेघना कधीच कुठे कमी पडणार नाही. आपण म्हणाल आणखीन भरपूर अशा काही मागण्या आमच्या लोकांनी दिल्या होत्या त्या मी मांडल्या तर आपण म्हणाल मेघना तूच मंत्री आणि तू काय इथे मागण्या मांडतीये. म्हणून ज्या काही मागण्या निवेदनं माझ्यापर्यंत आलेली आहेत त्या सर्व निवेदनं निश्चितच देवभाऊ सकारात्मकतेने विचार करतील. पण भाऊ आज परभणीकरांच्या समोर मी आपल्याला शब्द देते की जो विश्वास केवळ दुसऱ्या टर्मची आमदार असून सुद्धा मला राज्यमंत्री आणि त्यातले त्यात माझ्या परभणी जिल्ह्याचं पालकत्व देऊन जी जबाबदारी तुम्ही मला दिलेली आहे त्या जबाबदारीचं भान ठेवत प्रत्येक मिनिट ना मिनिट माझ्या लोकांच्या कल्याणासाठी आपल्या विचाराप्रमाणे अंत्योदयपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जिंतूर सेलूकरांनी मला आमदारकीची माळ टाकली. तुम्ही मला राज्यमंत्री पालकमंत्री देऊन ह्या जिल्ह्यामध्ये भाजपा भक्कम करण्याचा कळस बसवला आणि त्या कळसावरती हिंदुत्वाचा भगवा फडकवण्याचा प्रण मी घेत आहे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी ही मेघना कायम झटत राहील. एवढंच या ठिकाणी ह्या माझ्या परभणीकरांच्या साक्षीने तुम्हाला सांगते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मेघना दीदी. माननीय मुख्यमंत्री महोदय, आज ही जी गर्दी इथे जमलेली आहे ही गर्दी खास तुम्हाला बघण्यासाठी भेटण्यासाठी आणि धन्यवाद देण्यासाठी इथे जमलेली आहे. धन्यवाद यासाठी की तुम्ही जे परभणी जिल्ह्याला राज्यमंत्रीपद दिलेलं आहे, तुम्ही जे पालकमंत्रीपद आमच्या परभणी जिल्ह्याला दिलेलं आहे त्यामुळं मेघना दीदी त्यांच्या या मनोगतामधून समस्त परभणी जिल्हावासियांचे अनेक जी मागणी होती त्या मांडत होत्या. याचं कारण एकच आहे की जे आपल्या जवळचं असतं, जे आपल्या हक्काचं असतं तिथेच या मागण्या मांडल्या जातात. मेघना दीदींनी समस्त जिल्हावासियांच्या वतीनं ह्या मागण्या आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. आपल्याला आणखी एक विनंती आहे की देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन या संबंधित गाईड या पुस्तकाचं विमोचन आपण या मंचावरून करावं. सुजित देशमुख यांना विनंती करते की कृपया आपण ते पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. भारतीय स्टार्टअप नवनवीन उद्योगांमध्ये क्रांती घडवत आहेत आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार बनत आहेत. या माध्यमातून युवा पिढीमध्ये परिवर्तन घडत आहे. भारत सरकारकडून नॅशनल क्वांटम मिशन, इंडिया AI मिशन आणि सेमीकंडक्टर मिशन यांसारख्या उपक्रमांनी तरुणांसाठी संधीची द्वारं खुली केली आहेत. आपल्या राज्यात सुद्धा स्टार्टअप इकोसिस्टीममुळं मेट्रो शहरांपुरती मर्यादित न राहता ती आता सामाजिक संस्कृती बनत आहे. AI तर देशात स्टार्टअपच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत आणि जागतिक गुंतवणूकदार भारतात येण्यासाठी उत्सुकही आहेत. हीच गरज ओळखून देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन गेल्या वर्षभरात आदरणीय मेघना दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजित देशमुख, सुजित देशमुख हे दोघेजण हा कार्यक्रम मराठवाडाभर राबवत आहेत. तर यानंतर सर्व परभणी जिल्हावासीय आपण सगळेजण माननीय मुख्यमंत्री महोदय यांना ऐकण्यासाठी इथे जमलेला आहात. त्यांना आमंत्रित करते. या पद्धतीनं अंदाज कुछ अलग ही है मेरा सोचने का, अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, सबको मंजिलों का शौक है और मुझे रास्ते बनाने का अशा विचारांनी समृद्ध महाराष्ट्राशी, विकसित महाराष्ट्राशी स्वतःसोबत आपल्या टीमला कार्यरत ठेवणारे कार्यकर्तृत्ववान आदरणीय देवाभाऊ यांचं जोरदार टाळ्यांनी आपण इथे स्वागत करूया. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज ज्यांची जयंती आहे ते शूरवीर महाराणा प्रतापजी यांच्याही चरणी नतमस्तक होतो
आणि संपूर्ण भारतामध्ये भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन ज्यांनी केलं आणि ज्यांची 300वी जयंती आपण साजरी करतोय त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो। आज आपल्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी आणि ज्यांच्याकडे एक नाही दोन नाही 6 खात्यांची जबाबदारी मी दिलेली आहे आणि परभणीच्या पालकमंत्री पदाची पण जबाबदारी दिलेली आहे, अशी माझी लहान बहीण आमच्या मेघनाताई बोर्डीकर, मंचावर उपस्थित रामप्रकाश बोर्डीकरजी, शिवाजी भरोसेजी, खासदार अदीप गोपचडेजी, संजय केणेकरजी, संजय कोडगेजी, संतोष मुरकुटेजी, सुरेश भुमरेजी, विलास बाबरजी, सुजित देशमुखजी, गौरव हरगुडेजी, अरुण कोल्हेजी, बालाजी देसाई, केदार खटिंगजी, दिलीपराव देशमुखजी, प्रमोद वाकडकरजी, रामप्रभू मुंडेजी, डॉक्टर विद्या चौधरी, मंगला मुदगलकर, मेधाताई फड, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, सर्वप्रथम परभणीकरांचे मी मनापासून आभार मानतो की आपण सगळ्यांनी आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सहित महायुतीला प्रचंड प्रतिसाद दिला आणि एक मोठा विजय आपण आम्हाला मिळवून दिला आणि आपल्या आशीर्वादांमुळेच पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व विजय मिळवत महायुतीचं सरकार आलं आणि आपल्याच आशीर्वादामुळे मला मुख्यमंत्री पदाची शपथ घेता आली। त्याबद्दल आपल्या सर्वांची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपले आशीर्वाद प्राप्त करतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यावेळी नव्यानं सरकार स्थापन करण्याची संधी मला मिळाली त्यावेळी माझ्या लक्षात आलं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काही ना काही कारणाने परभणी जिल्हा दुर्लक्षित राहिलाय। आपण कधीच या जिल्ह्याला भाजपचा पालकमंत्री दिला नाही आणि गेले 10-12 वर्ष तर परभणीला आयातीत पालकमंत्र्याचीच सवय लागलेली आहे। स्थानिक पालकमंत्री काही या ठिकाणी मिळत नाही आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमची मेघनाताई चांगल्या मतानं निवडून आली होती। पहिल्या 5 वर्षात चांगलं कार्यकर्तृत्व दाखवलं होतं आणि म्हणून आम्ही निर्णय केला की एका कर्तृत्ववान अशा आमच्या भगिनीला मंत्रीही बनवायचं आणि पालकमंत्री देखील बनवायचं। आणि आता मी तुम्हाला विश्वास देण्याकरता आलो आहे। जसं मगाशी मेघनाताईंनी सांगितलं, आपण वर्षानुवर्ष म्हणतो जगात जर्मनी आणि राज्यात परभणी, पण परभणीच्या अडचणी, परभणीच्या समस्या, परभणीतला जो दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला या सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवून जोपर्यंत परभणीला विकासाकडे आपण नेणार नाही तोपर्यंत जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे केवळ या ठिकाणी एक वाक्य उरेल। आणि म्हणून मी आज तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की केवळ पालकमंत्री देऊन थांबणार नाही
पालकमंत्र्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून या जिल्ह्याचं परिवर्तन आणि या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवूनच निश्चितपणे आपण या 5 वर्षामध्ये काम करणार आहोत. मला आज आपल्याला एक महाराष्ट्राकरता अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची आहे. आजच रिझर्व्ह बँकेने देशातल्या प्रत्येक राज्यात आलेल्या परकीय गुंतवणुकीचे आकडे हे जाहीर केलेले आहेत आणि यामध्ये तुमचा आणि माझा महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलेला आहे. आणि नुसत्या पहिल्या नंबरवर नाही, देशामध्ये जेवढी गुंतवणूक आली, जेवढी देशामध्ये, या सगळ्या गुंतवणुकीतली 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आलेली आहे. इतर सगळे राज्य मिळून 60% आणि एकटा महाराष्ट्र 40%. आणि एवढंच नाही तर आपण बघितलं तर आपल्या नंतरची जी राज्य आहेत, या ठिकाणी कर्नाटक असेल, गुजरात असेल, दिल्ली असेल, या सगळ्या राज्यांची गुंतवणुकीची बेरीज केली, त्याही पेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. म्हणजे डबल इंजिनच्या सरकारवर जगातल्या जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी पहिली पसंती दाखवलेली आहे. आणि आता मोदीजींच्या नेतृत्वात माझ्या महाराष्ट्राला कोणी थांबवू शकत नाही, हे यातनं अतिशय स्पष्ट झालेलं आहे. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, ही संतांची भूमी आहे, ज्यांनी स्वतःच्या निर्लस भक्तीनं प्रत्यक्ष पांडुरंगाला घास घेण्यास भास पाडलं. त्या खरं म्हणजे नामदेव महाराजांचे देखील पदस्पर्शाने पावन झालेली अशा प्रकारची ही धरती आहे. आणि संतांची एक मोठी मांदियाळी आज आपल्या या परभणीच्या संपूर्ण जनजीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच या परभणीचा विकास झाला पाहिजे, या संदर्भात जी काही या ठिकाणी प्रयत्न आणि मागण्या आमच्या ताईंनी ठेवलेल्या आहेत, त्यातल्या पहिल्या मागणीची सुरुवात तर आजच आपण केली. आणि परभणीकरांचं जे स्वप्न होतं की परभणीमध्ये एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे, आज त्या मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे. लवकरच याची सुसज्जित इमारत देखील आम्ही तयार करू. आणि पुढच्या काळामध्ये मेघनाताईंची इच्छा आहे, इथे कॅन्सर केअरची व्यवस्था देखील झाली पाहिजे. मेघनाताई काळजी करू नका, टप्प्याटप्प्यानं तीही व्यवस्था आपण परभणीमध्ये ही निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू. आज आपण महापारेषणच्या 132 केंद्राचं सेलूचं देखील भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की मागच्या काळामध्ये आपण निर्णय घेतला आपल्या शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा. आता वीज मोफत तर दिली, पण आपल्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज द्यायचा आपला संकल्प आहे. आणि मी तुम्हाला वचन देतो, 2026च्या डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची कामं पूर्ण करून त्यानंतर पुढची 25 वर्ष आमच्या शेतकऱ्याला ही मोफत वीज दिवसा 12 तास मिळेल. त्याला रात्री शेतामध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही. 21,000 कोटी रुपये आपण याकरता निश्चितपणे दिलेले आहेत. आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. आज नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना ही आपण सुरू केली. त्याचा पहिला टप्पा आपण पूर्ण केला. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 7,500 गावांमध्ये ही योजना आपण सुरू करतो. या योजनेच्या अंतर्गत आमचा जो शेतकरी आहे त्याला यांत्रिकीचा पुरवठा असेल, त्याला त्या ठिकाणी नवीन प्रकारचं प्रशिक्षण असेल, त्याला ड्रीप असेल,
त्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स असतील, या सगळ्या गोष्टी अनुदान पद्धतीनं देऊन गावामध्ये त्या ठिकाणी सॅच्युरेशन पद्धतीनं नवीन एकात्मिक शेतीची रचना करायची, गावामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाच्या व्यवस्था उभ्या करायच्या आणि त्याला जोडून आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाकरता मार्केट हे तयार करून द्यायचं, भंडारणाची व्यवस्था करायची. अशा प्रकारचा एक वर्ल्ड बँकेच्या मदतीनं प्रोजेक्ट आपण सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे आपल्या परभणीचा समावेश देखील या प्रोजेक्टमध्ये आपण केलेला आहे. या प्रोजेक्टमुळे आमच्या परभणीतला जो शेतकरी आहे याच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन होईल. पण त्याच वेळी आमच्या मेघनाताईंची इच्छा आहे की आपल्या परभणीमध्ये एक ॲग्रो प्रोसेसिंगचं क्लस्टर तयार करायचं. आणि हे खरंच आहे, शेतमालावर प्रक्रिया केली तरच आमचा शेतकरी सुखी होऊ शकेल. आणि म्हणून शेतकऱ्याला जर चांगला दाम द्यायचा असेल आणि शेतीचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आजच शब्द देतो की आपल्या ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर करता आपण मागितलेली जागा आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल. आणि त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं देखील जी काही मदत आपल्याला आवश्यक आहे ती सगळी मदत आपल्याला मिळवून देण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे प्रयत्न करू, हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. आज आपल्याला कल्पना आहे, आपण मोठ्या प्रमाणात मग दुधना प्रकल्प असेल की ज्याला निम्न दुधनाला आपण फेर प्रशासकीय मान्यता दिली, त्याला आपण निधी उपलब्ध करून दिला. आणि यासोबत आता आपण हा जो काही आपला समृद्धी महामार्ग आहे त्याचंही काम सुरू करतो. त्याच्यामुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी ही चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला उद्योजकांना जे इथे आकृष्ट करायचं आहे, उद्योजक तेव्हाच येतात जेव्हा मोठ्या शहराशी कनेक्टिव्हिटी चांगली असते. एकदा हा महामार्ग झाला तर परभणी देखील या कनेक्टिव्हिटीच्या नकाशावर येईल आणि मग मोठ्या प्रमाणात उद्योजक देखील या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं म्हणजे अनेक कामं आपण या ठिकाणी मंजूर केलेली आहेत, मोठ्या प्रमाणात आपण रस्त्यांची कामं मंजूर केलेली आहेत आणि भविष्यातही मी आपल्याला सांगू इच्छितो की निश्चितपणे ही जी सगळी कामं आहेत ती पूर्ण करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करू. खरं म्हणजे आपण नवीन सरकार या ठिकाणी आणल्यानंतर पहिल्यांदा 100 दिवसाचा कार्यक्रम दिला. या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 48 विभागांना 900 मुद्दे दिले की 100 दिवसात त्यांनी 900 मुद्द्यांवर काम करायचं. त्यातल्या 750 मुद्द्यांवर काम पूर्ण झालं, उर्वरित मुद्द्यांवर काम चाललेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या 12,500 ऑफिसेसला आपण त्या ठिकाणी काम दिलं आणि आपण सांगितलं की या ऑफिसेसनी लोकांच्या तक्रारी दूर कराव्यात, ऑफिसेस स्वच्छ करावी, तिथला कचरा नीट करावा, तिथला रेकॉर्ड कीपिंग चांगल्या प्रकारे करावं. अशा प्रकारची आपण त्यांना एक प्रकारे 100 दिवसाची टास्क दिली होती. मला सांगताना आनंद वाटतो, या 100 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यालयांनी इतकं चांगलं काम केलं, जे काम वर्ष दीड वर्ष ते करत नव्हते ते काम 100 दिवसात त्यांनी करून दाखवलं. आणि म्हणूनच आता मी त्यांना 150 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे. या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात आपले जनकेंद्रित अशा प्रकारची व्यवस्था तयार करायची, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. कारण सरकार म्हणून आपलं इन्स्टिट्यूशन आपल्याला इतकं मजबूत करायचं आहे की सामान्य व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, सामान्य व्यक्तीला भ्रष्टाचारापासून मुक्त प्रशासन मिळालं पाहिजे. आणि आपला प्रयत्न असा आहे, पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या 1200 सेवा आपल्याला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. आपल्याला कार्यालयामध्ये जायची आवश्यकताच नाही आहे. आपली ॲप्लिकेशनही व्हॉट्सॲपवर, पैसे भरायचे असतील तर तेही व्हॉट्सॲपवर
आणि आपला दाखला देखील आपल्याला व्हॉट्सॲपवर मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी उभी करतो आहोत। एक पारदर्शी प्रशासन, एक लोकाभिमुख प्रशासन आणि एक गतिशील प्रशासन तयार करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे। मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला अनुरूप अशा प्रकारचं सरकार हे येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे चालवून दाखवू। या निमित्ताने आज खरं म्हणजे मला भारतीय सेनेचे देखील अभिनंदन करायचं आहे। नुकतंच ऑपरेशन सिंदूर मध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून जो पराक्रम केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। मोदीजींनी दाखवून दिलं हा नवीन भारत आहे। ज्यावेळी पहलगाम मध्ये आमच्या 26 अतिशय निष्पाप अशा प्रकारच्या भावांना मारून टाकलं, मुलीसमोर बापाचा जीव घेतला, बायको समोर नवऱ्याच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी गोळी घातली आणि त्या ठिकाणी एक प्रकारे भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचं काम ज्यावेळी पाक प्रशिक्षित आतंकवाद्यांनी केलं त्याच वेळी आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं ज्यांनी आमच्याकडे दहशतवाद केला त्यांचं दहशतवादाचं इन्फ्रास्ट्रक्चर मैं मिट्टी में मिला दूंगा, मैं उसको चूर चूर कर दूंगा। आणि भारताची ताकद बघा, केवळ 23 मिनिटांमध्ये पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचे दहशतवादाचे 9 अड्डे भारतीय सेनेने उद्ध्वस्त करून टाकले, चूर चूर करून टाकले, मट्टी पलीत करून टाकले आणि 150च्या वर आतंकवाद्यांना त्या ठिकाणी यमसदनी पाठवलं। तो मसूद अझहर ज्यांनी आमच्याकडे निष्पापांचे जीव घेतले त्याची अख्खी खानदान ही खाक मध्ये मिळवण्याचं काम हे आमच्या सेनेने त्या ठिकाणी पाकिस्तानात घुसून करून दाखवलं। बंधू भगिनींनो, पाकिस्तानला असं वाटत होतं आम्ही हे अड्डे पाकिस्तानमध्ये अशा ठिकाणी तयार केले आहे जिथे भारतीय सेना पोचूच शकणार नाही। त्यांना माहिती नव्हतं भारतीय सेनेची ताकद काय आहे। आणि त्यानंतर पाकिस्तानी आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला, क्षेपणास्त्र पाठवले, ड्रोन पाठवले, F-16 F-17 पाठवले, पण भारतीय सेनेची कॅपेबिलिटी आपण बघा, भारतीय सेनेची सज्जता आपण बघा, भारताचं तंत्रज्ञान आपण बघा। 2014 साली मोदीजी म्हणायचे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत। त्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतने तयार केलेली शस्त्र, त्या शस्त्रांचा आम्ही उपयोग केला। परिणाम काय झाला? पाकिस्तानचा एकही ड्रोन, एकही मिसाईल, एकही क्षेपणास्त्र आणि एकही त्यांचं एरोप्लेन भारताच्या जमिनीला त्या ठिकाणी स्पर्श देखील करू शकलं नाही। आम्ही वरच्या वर हवेत त्याचा नायनाट करून टाकला, वरच्या वर त्याचा खात्मा करून टाकला आणि त्याच वेळी त्याच्या जवाबामध्ये आमच्या भारतात तयार झालेलं ब्रह्मोस ज्यावेळेस निघालं, पाकिस्तानमध्ये चायनाने दिलेली एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानला वाटायचं ही खूप मोठी सिस्टीम आहे, पण त्या सिस्टीमचा खात्मा करत पाकिस्तानच्या सगळ्या एअर बेसेस आमच्या ब्रह्मोसनी त्या ठिकाणी समाप्त करून टाकल्या, उद्ध्वस्त करून टाकल्या आणि तहस नहस करून टाकल्या। आणि मग पाकिस्तानच्या लक्षात आलं की आपल्यामध्ये ही ताकदच नाही की आपण भारताला त्या ठिकाणी त्याचा मुकाबला करू शकू, आणि म्हणून आपल्या समोर त्यांनी घुटणे टेकले। आणि खऱ्या अर्थानं पाकिस्ताननी जगभराच्या देशांना फोन केले
आणि विनंती केली, भारताला समजवा. काही देशांनी आपल्याला विनंती केली, आपण सांगितलं चालणार नाही. पाकिस्तानने स्वतः फोन करून आम्हाला विनंती करावी, तेव्हाच आम्ही युद्धबंदी करू. पाकिस्तानने फोन करून विनंती केली, गुडघे आपल्या समोर टेकले, तेव्हा भारताने युद्धबंदी जाहीर केली. हा नवीन भारत आहे, हा घुसून मारणारा भारत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आत्मनिर्भर भारताची ताकद, आमच्या ब्रह्मोसची ताकद, आमच्या एअर डिफेन्स सिस्टीमची ताकद आपण बघितली. एकीकडे आमच्या सेनेने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं, पण दुर्दैवाने या देशात असे पण लोक आहेत की जे त्याच्यावरही प्रश्नचिन्ह तयार करतात. मागे सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा प्रश्नचिन्ह, एअर स्ट्राईक केला तेव्हा प्रश्नचिन्ह, आता सिंदूर केलं तर प्रश्नचिन्ह. आपले किती पडले, आपले कसे पडले, गेले की नाही, आले की नाही. यावेळी आपल्या सेनेने 9 अड्डे उद्ध्वस्त करताना त्याचं लाईव्ह चित्रणच केलं आणि ते लाईव्ह चित्रण आज आपल्या सेनेने दाखवलं. आता कोणीही प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. पण हे इतके मूर्ख लोक आहेत. आता एका नेत्याने काँग्रेसच्या परवा बोलताना सांगितलं, अरे म्हणाले पाकिस्तानने चायनाचे 15-15 हजार रुपयाचे ड्रोन आपल्यावर पाठवले आणि त्याचा मुकाबला करण्याकरता आपण 15-15 लाखाचे मिसाईल पाठवले. या मूर्खाला हे देखील समजत नाही की युद्धाचे ड्रोन म्हणजे आपण शेतीमध्ये फवारणीला वापरतो ते ड्रोन नसतात. युद्धाचे ड्रोन म्हणजे अनमॅन्ड अशा प्रकारचे विमानं असतात जे बॉम्ब घेऊन येतात, जे बॉम्ब टाकतात. अशा प्रकारची बॉम्ब घेऊन येणारी ड्रोन विमानं ही आपण त्या ठिकाणी हवेतच पूर्णपणे नष्ट केली. पण काही लोकांच्या डोक्यावरच परिणाम झाला आहे. आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकलं होतं, पण आता पाक व्यक्त काँग्रेस झालेली आहे. कारण पाकिस्तानचाच विचार यांच्या डोक्यामध्ये किड्यासारखा घुसला आहे आणि म्हणून आपल्या लोकांच्या शौर्यावर देखील प्रश्नचिन्ह हे निर्माण करतात. पण चिंता करू नका, उभा देश सेनेच्या पाठीशी उभा आहे आणि तिरंगा घेऊन सांगतोय, या भारताच्या तिरंग्याचा मान कोणी कमी करू शकणार नाही. हे सांगणारा नवीन भारत मोदीजींच्या नेतृत्वात उभा झालेला आहे. आणि म्हणून मी आज आपल्या सगळ्यांचे आभार मानताना आपल्याला सांगतो, विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र तयार होईल आणि विकसित महाराष्ट्रासोबत विकसित परभणी आम्ही तयार करून दाखवू, एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. परभणी जिल्हावासीय आपण ऐकत होतात. रंगनाथ सोळंके यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. या कार्यक्रमासाठी आलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले सर्वांचे देवाभाऊ व सन्माननीय व्यासपीठ